जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, चैतन्य आत्मन हे चॅनल आपणा सर्वांचं आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 90, तारीख 31 मार्च 2026, वार मंगळवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला सांगू इच्छित आहेत की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 7व्या समासाचे, ज्याचे नाव आहे आधी भौतिक ताप, या समासाचे वाचन करीत आहोत।
आतापर्यंत आपण 50 ओव्यांचे वाचन त्यांच्या मराठीतील अर्थासहित केलेले आहे. आज पुढील 10 ओव्यांचे वाचन त्यांच्या मराठीतील अर्थासहित करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील पहिलीच ओळ बीज पडे ही व पडे या शब्दांनी या 51व्या ओळीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. वीज पडे ही व पडे प्राणी प्रभंजनी सापडे का तो महापुरी पुढे या नाव आधी भौतिक भोवरे वळणे आणि दार ओसाने लाटा अपार वृश्चिक गोंबी आजगर वाहोन जाती तयामध्ये प्राणी सापडला खडकी बेटी आडकला बुडत बुडत वाचला या नाव आधी भौतिक मनासारिखा नसे संसार कुरूप कर्कश स्त्री क्रूर विधवा कन्या मूर्ख पुत्र या नाव आधी भौतिक भूत पिशाच लागले अंगावरून वारे गेले अबद्ध मंत्रे प्राणी चळले या नाव आधी भौतिक ब्राह्मण ब्राह्मण संबंध शरीरी बहुसाल पीडा करी शनेश्वराचा धोका धरी या नाव आधी भौतिक नाना ग्रहे काळ वार काळ तिथी घात चंद्र काळ वेळ घात नक्षत्र या नाव आधी भौतिक सिंक पिंगळा आणि पाली ओखटे होला काकक लाली चिंता काजळी लागली या नाव आधी भौतिक दिवटा सर्वदा भाकून गेला अंतरी धोका लागला दुःस्वप्ने जाजावला या नाव आधी भौतिक भालू भुंके श्वान रडे पाली अंगावरी पडे नाना चिन्हे चिंता पवाडे या नाव आधी भौतिक जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरी ओळ 51 या अंकानंतर वीज पडते थंडी पडते या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. वीज पडते थंडी पडते प्राणी वावडळीत म्हणजे प्रभंजनीत सापडतो किंवा महापुरात बुडतो भोवऱ्यांत पाण्याच्या वळणांत किंवा धारेत पाण्यातून वाहत येणाऱ्या केर कचऱ्यांत मोठमोठ्या लाटांत अथवा पुरांत वाहून येणाऱ्या विंचू गोबी अजगर वगैरेच्या तडाख्यात सापडला अथवा खडकांत किंवा बेटांत अडकला व बुडता बुडता वाचला याचे नाव आधी भौतिक संसार मनासारखा नसतो स्त्री कुरूप कर्कश व क्रूर असते मुलगी विधवा व मुलगा मूर्ख असतो भूत पिशाच लागते अंगावरून वारे जाते म्हणजे अर्धांग पिशाचादी साधनांच्या मंत्रोच्चारांत चूक होऊन अबद्ध मंत्रे वेड लागते अंगात ब्रह्मसंबंध शिरून वारंवार फार पीडा करतो शनीच्या साडेसातीचे भय वाटते याचे नाव आधी भौतिक अनेक विरुद्ध ग्रह घातवार घात तिथी घात चंद्र घात वेळ घात नक्षत्र शिंक पिंगळा पाली ओकटे म्हणजे अशुभ किंवा घुबड होला म्हणजे कवडा कावळा कुलकुल करणारा पक्षी कलाली यांच्या या अशुभ पक्षांच्या दुश्चिन्हामुळे चिंतेने झुरणीस लागला कुडबुड्या जोशी दिवटा सरोदा म्हणजे वाईट भविष्य सांगून गेल्यामुळे अंतःकरणाला धक्का बसला वाईट स्वप्नाने घाबरला भालू म्हणजे कोल्ही कोल्ह्याची खानदेशातील एक जात भालू भुंकते कुत्रे रडते पाल अंगावर पडते अशा अनेक चिन्हांनी चिंता वाढते जय जय रघुवीर समर्थ हा होता ओवी क्रमांक 51 ते ओवी क्रमांक 60 या ओव्यांचा मराठीतील अनुवाद. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाची सांगता करूया. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी
ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना एक नम्र विनंती. आपणा सर्वांना हे ग्रंथ वाचन जर आवडत असेल, रुचत असेल, जर थोडाफार ज्ञानबोधही आपणाला या ग्रंथ वाचनातून होत असेल, तर कृपया आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही विचार मांडवायचे असल्यास कमेंट्स करा किंवा हा व्हिडिओ शेअर करा. हीच आपणास विनंती. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.